लता थांब आताच आमचे प्रमुख जे आहेत ग्रामीण पक्षाच्या कांचन मेहदी मॅडम यांनी तुम्हाला समजेल थोडक्यात मार्गदर्शन केलं तर आमचं काम करायच्या बाबतीत करू. आमचा एकच आहे की आमची तर एकच जात सर्वांना माहिती आहे ती म्हणजे पोलीस आणि आमचा एकच कलर तो म्हणजे खाकी. त्यामुळे आम्हाला सर्व समाजात आमचा ट्रेनिंगच झालेला असतो. तर मी कृपया करून एकच विनंती करेल सर्वांना की डोक्यातून पोलिसांच्या बाबतीत जो गैरसमज असेल तो बिलकुल काढून टाकायचा. पोलीस आणि नागरिक एकत्र मिळून काम केलं आपण तर कुठेच क्राईम होणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की जागृत नागरिक म्हणून आम्ही तर पोलीस आहोत, परंतु जागृत नागरिक म्हणून तुम्ही पण पोलीस आहात. जागृत पोलीस तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर कुठल्या अत्याचार होत असेल, कुठल्या मुलांवर छेडछाड होत असेल, कुठलं काही अडचणी असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करा. आमचा दामिनीचा नंबर दिला मॅडम, एक दामिनी पथकचा नंबर आहे आम्ही आपल्याला सांगतोय, तो नंबर तुम्ही नोट करून घ्या. दामिनी पथक पोलीस आहेत कल 9225588492. परत रिपीट करताय 9225588492. हा दामिनी पथक पोलीस आहेत कल छत्रपती संभाजीनगरचा मोबाईल नंबर आहे. दुसरी गोष्ट, शहरात खरोखर काही ठिकाणी विकृत बुद्धीचे फॅमिली कुटुंब काही ठिकाणी दिसून येतात. मला आम्ही एक नुकतंच नारेगावचा एक प्रकार हाताळलाय की जन्मदात्या मुलांनी आणि त्याच्या बायकोनी म्हणजे सुनबाईने त्या जन्मदात्या आईला एका गोणीमध्ये बांधलं, जिवंत कमरेवर चालता होतं आणि तिला चक्क नारेगावच्या कचरा डस्टबिनमध्ये फेकून दिलं. आणि आम्हाला कॉल आला जागून नागरिकचा, मॅडम बघा त्या आजीबाईसाठी करता येईल का. तिला 1 ते 1.5 महिना ती त्या 25, 30, 40 कुत्रे असेल ते कुत्रे भुकायचे, ती वेचून खायची, कमरेवर चालता यायचं नाही तिला. नंतर आम्हाला जागून नागरिक कॉल केला, आम्ही गेलो, त्या आजीबाईला विचारलं, तिने सर्व कहाणी सांगितली की माझ्या स्वतः जन्मदात्या मुलाने मला आणून फेकलं येतो. तर कृपया करून असं कुठेही कृत्य होऊ नका. खूप ठिकाणी अनेक प्रकारची घटना होतात. परवा किडनॅप झालं 2 मुलं. आमची टीम आम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत होतो आणि वाळूचे 2 मुलं किडनॅप केले होते. तर जागृत म्हणून तुम्ही पण तुमचं कर्तव्य आहे. तिथं लक्षवाल्यांनी श्रीगोष्टांना आम्हालाही कळवलं की मॅडम 2 मुलं हातला आला आणि हे म्हणता की आम्हाला नेऊन सोडा कुठतरी. आणि ते 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं बाळ होतं आणि 4 वर्षाचं होतं. या संघटनेचे सर्वच सदस्य हे सर्व पक्षीय आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबविणार आहेत. ये लोग दिन के साथ दुनिया का काम करते हैं, जशी ही आमची दामिनीची टीम करते. आणि आज मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की आज इथलचे जितके लोक आहेत, ही संघटना असेल, दामिनी पथक असेल, प्रेसवाले असेल, यांचे आमच्या जवळजवळ 15-20 वर्षाचे संबंध आहेत. सगळे माझ्या घरचे कुटुंबच आहे. यात एकही नवीन नाही आहे आणि सगळ्यांचं कौतुक आणि त्यांचा सन्मान करावा अशी ही प्रत्येक व्यक्ती आहे. प्रत्येक इथे आलेले प्रेस घरी असतील, सर्व तिथलचे सिनियर असतील. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी जो ठेवला आहे त्यात आपण सगळे नेहमी त्यांना सहकार्य करतो आणि इथून पुढेही सहकार्य करू. आजच्या या कार्यक्रमासाठी लागलेले प्रमुख सर्वच सन्माननीय अतिथी, त्यात निंबोरे मॅडम असतील, जाधव मॅडम असतील, सर्वच माझ्या ओळखीचे आहे, सन्माननीय आहेत. तुम्ही सर्व दामिनीची टीम आहे. दामिनीचं काम आपण नेहमी बघतो. मी रोज ग्रुपवर त्याचं चेक करते. गेल्या 10-12 वर्षापासून ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या औरंगाबाद शहरातली दामिनी टीमसाठी टीम कुठंच नाही आहे. एका फोनवर ह्या वेळेला इतकं सहकार्य करतात तर ते म्हणजे मुलगी सुरक्षित असेल, आपल्याकडे आजीला स्वतःचं म्हणजे तिचं निवासस्थान द्यायचं असेल तर हे काम आपल्याकडे दामिनी प्राधान्याने करते. याचं कौतुक आम्ही इथंच नाही तर महाराष्ट्र शासनापर्यंत मी वारंवार पोहोचत असतो. कारण मी स्वतः बघते रोज निंबोरे मॅडम, जाधव मॅडम यांच्या मार्फत आमच्यापर्यंत ते येतात बातम्या आणि ते वरिष्ठांपर्यंत पोहोचायचं आम्ही काम करतो. आणि प्रेसमधूनही बघतो की दामिनी पथक हे किती सुंदर काम करते. आपल्याला सर्वांना संरक्षण देण्याचं, आपल्या मुलींना, आईंना निवास देण्याचं काम दामिनी पथक करते.
त्यांना आम्ही सर्वजण पुन्हा जिथे जिथे जसं सहकार्य लागेल तसं आम्ही सहकार्य करू. आमच्याबरोबरही प्रेस मीडियाही तुम्हाला फार सहकार्य करते. त्या प्रेस मीडियाचं पण मी आभार मानते की त्यांनी पण आज त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि आपल्या कामाची तुमचे असो आमचे असो साजिदची पूर्ण टीम असेल, करीमबाई असतील, साजिदबाई असतील, हे सर्व माझे बंधूच आहेत. त्यांच्या सर्वांचं काम ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवतात. आजच आपण एक कुटुंब बनवून, एक परिवार बनवून हे काम आणखी जोमाने पुढे करून साजिदबाईला असेल, त्यांच्या पूर्ण टीमला असेल, त्यांना सर्वांना आपण सहकार्य करून आणखी त्यांना इथून पुढच्या कार्यात शुभेच्छा देऊ. आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. पूर्ण टीमचं पुन्हा एकदा कौतुक करते आणि त्यांच्या पुन्हा एकदा पुढील कामासाठी यांचे पहिले मी मनापासून आभार व्यक्त करते की यांनी कुठेतरी आमच्या कामाची दखल घेतली आणि आमचा इथे सत्कार करण्याचं ठरवलं. त्याबद्दल दामिनीच्या पूर्ण जेवढे आम्ही लोक आहोत त्यांच्यातर्फे मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. दामिनीचं काम तर सर्वात सोपं असं त्यांनी सांगितलं की दामिनी काय काम करते वगैरे काय. तरी मी थोड्याशा याच्यामध्ये सांगते की दामिनी ज्या महिला आणि मुली आहेत त्यांची आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये छेडछाड होऊ नये, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये यासाठी माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नाकर नवले सर यांच्याही मार्गदर्शनाखाली आमची हे दामिनी काम करते. तर फार सुंदर असं आपलं काम आहे दामिनीचं की जिथे कॉलेज स्कूल वगैरे अशा ठिकाणी ज्यावेळेस मुलांकडनं मुलीची छेडछाड होते, कुठेतरी बाजारामध्ये म्हणा किंवा मॉलमध्ये म्हणा किंवा कुठेतरी एक निर्जन स्थळावरती जाऊन मुलांनी मुलींची छेडछाड करावी अशा ठिकाणी मुलं जास्त करून आपण बघतोय मीडियामध्ये पण आता भरपूर येत आहे की मुलींची किंवा महिलांची कशी पुरुषांकडनं छेडछाड केली जाते किंवा त्यांच्यावर कसा अत्याचार केला जातो. परंतु मी म्हणजे अभिमानाने सांगू इच्छिते की छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही एक आमचं एवढं असं तत्पर असं काम आहे की ज्यामुळे भरपूर अशा ह्या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी कंट्रोल आलेला आहे. हे आम्ही ज्यावेळेस पेट्रोलिंग करत असतो त्या दरम्यान हे सगळे कामं होत असतात. परंतु अजून एक सांगते की आम्ही एवढ्यावर थांबलेलो नाही. प्री प्रायमरी पासून तर PhD, त्याचबरोबर जे काय मेडिकल कॉलेज वगैरे असतील, इंजिनियर कॉलेज असेल, अशा ठिकाणी सुद्धा आम्ही लोक जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घेतो. तिथे मुलांना अवेअर केलं जातं की काय करायचं काय नाही करायचं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे त्यांना सांगतो. त्यामुळे कंट्रोल बसतो, होणारे गुन्हे टाळले जातात आणि मुलांना कुठेतरी सगळ्या गोष्टीचं नॉलेज मिळतं. याचबरोबर जो नवीन आता BNS कायदा झालेला आहे, या कायद्याबाबत आम्ही आमच्यासोबत ॲडव्होकेट घेऊन असे प्रोग्राम केलेले आहेत. ह्याच प्रोग्राम हे स्कूल कॉलेजच्या बाबतीत झालं, परंतु आम्ही जिथे जिथे छोट्या खाणीत कमी ना महिला भेटल्या तर त्यांना सुद्धा कायद्याचं नॉलेज करून देतो की तुमच्यासाठी कायदा काय आहे आणि तुम्ही त्याचा किती फायदा घेऊ शकता या सगळ्या गोष्टी. कारण आम्ही असं बघितलंय की भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना माहितीच नाहीये की कोणता आपल्यासाठी कायदा बनलेला आहे आणि आपण त्या कायद्याच्या याने किती सेफ राहू शकतो. या गोष्टी काही महिलांना तरी अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाही. परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टी छोट्या खाणीमध्ये त्यांना बोलून आणि त्यांचे प्रोग्राम आम्ही ते अवेअरनेस हे प्रोग्राम घेतो. त्याचबरोबर आम्ही कंपनीकडे जातो, ज्या MIDC वाळूज आणि MIDC शेंद्रा, MIDC सिडको अशा ज्या कंपन्या आहेत अशा कंपन्यामध्ये जाऊन सुद्धा महिलांना एकत्र करून प्रोग्राम घेतो. 8 मार्चचा प्रोग्राम असू द्या किंवा संक्रांतीचा प्रोग्राम असू द्या किंवा ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं 16 ऑगस्ट 15 ऑगस्टचा असेल, 26 जानेवारीचा असेल, अशा वेळेस आम्ही सगळ्यांना पूर्ण दामिनी काय करते, दामिनी तुमची किती मदत करू शकते आणि तुम्ही दामिनीला जर कॉन्टॅक्ट केला तर तुमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू हे आम्ही त्यांना आश्वासन देतो. आश्वासन देऊन थांबत नाही तर त्यांचे ते सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो. याचबरोबर की जे काही सिटीमध्ये घडतंय आता आम्हाला एक मोबाईल पण सरांनी मागच्या वर्षी प्रोव्हाइड केलेला आहे माननीय पोलीस आयुक्त सरांनी. जो नंबर आम्ही आमच्या गाड्यांवरती पण नोट डाऊन केलाय आणि ज्यावेळेस आम्ही असे प्रोग्राम घेतो त्यावेळेस नंबर पण आम्ही त्यांना देतो. त्यामुळे काय होतंय की प्रत्येक महिलेला असं वाटतं की दामिनी फक्त आमच्यासाठी आहे, मुलींना पण एक धीर भेटलेला आहे आणि कुठेतरी विश्वास हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. तर मी तुम्हाला म्हणजे मनापासून सांगते की अशा वेळेस मॅक्झिमम 15 ते 20 कॉल आम्हाला डेली मुलींचे किंवा महिलांचे असतात याच्यामध्ये आणि आम्ही तो पूर्ण त्यामुळे सॉरी पण बोलते.
आदरणीय व्यासपीठ येथे बसलेले माझ्यासोबत बसलेल्या सर्व रणरागिणी आणि आमचं दामिनी पथक आणि इथे बसलेले सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांना सर्वांना आम्ही आभारी मानतो की आम्ही जे काम करतोय दामिनी पथक औरंगाबाद शहरामध्ये काम करतो त्या कामाचा मोबदला म्हणून आम्ही जो पाठीवर अशी शाबासकी देत आहे, आम्हाला मोटिवेट करताय आणि आम्हाला एवढं येऊन मानापानाने सन्मानित करतात, त्यासाठी सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला तुम्ही निवडलं या ठिकाणी आणि प्रत्येक वर्षी याच ठिकाणी आम्हाला निवडलं जातं आहे, तर त्यासाठी पण आम्ही आभारी मानतो. आमचं पोलीस प्रशासन तुम्हाला कधी केव्हाही आणि कधी पण कामालाच येत असतो. आणि आमचा मोबाईल नंबर पण दिला असेल यांनी, 112ला कॉल केला किंवा कोणालाही कॉल केला तरी आम्ही कमीत कमी 7 मिनिटात आम्ही तुम्हाला मदत देत असतो. तर त्याचा मोबदला आम्हाला तुम्ही मान सन्मान दिला त्यासाठी थँक्यू. आणि मी लेट आलेली त्यासाठी आमचे सगळे बोललेले असतील, तर त्यासाठी माझ्यासाठी काही राहिलं नसेल. तर धन्यवाद सर्वांना. सबको बच्चे होते हैं, सबको रिश्ता होते हैं, लेकिन उस सब को छोड़कर जो हमारे लिए अपनी ड्यूटी बजाती है, इसलिए हमारा फर्ज बनता है एक समाज के नाते जो है तो हम इनकी गुणपुष्टि करें, इनका इस्तेमाल करें और इनके जरिए हमारी बात, और ये हमारे यूट्यूब वाले भाई जो बैठे, ये हमारे पत्रकार भाई जो बैठे, ये जो यहाँ पे जो बोलेंगे, यहाँ पर काटने मैडम हो गया या कोई और, उनके बीच यहाँ पर आके जो मैं बोल रहा हूँ ये मोटे मोटे तौर पर बोल रहा हूँ, लेकिन कानूनी तौर क्या है वो यहाँ पे आपको आके यहाँ बराबर समझाएंगे. इनके जरिए और हमारे जरिए समाज तक ये बात पहुंचे, जो ये ड्यूटी कर रहे हैं वो समाज तक ये बात पहुंचे. और क्या आणि बोके देऊन यानंतर राहुल शिंदे. साहब को गुजारिश करता हूँ कि हमारे बीच यहाँ पर घाटी के जो कमेटी के मेंबर और राष्ट्रीय कांग्रेस के शहर सदस्य इनका इस्तेमाल करें. महराज पटेल मैडम का इसके बाद मैं राधा कृष्ण पंडित साहब को गुजारिश करता हूँ कि वो इनसे काम में स्वागत कर रहा है.
अकेला ही चला था जाने के मंजिल मगर आप लोग के साथ आते हैं कारवां करता है। साथी मौलाना साहब का यहाँ पे इस्तेमाल हो रहा है। परिवार के साथ में मनाने का मौका, ये हमारी बहनों ने अच्छे से त्योहार मनाना, हमने से अच्छे से हमारे रिश्तेदारों के, हमारे दोस्त परिवारों में बैठना, इसके लिए ये जो हमारी बहनें यहाँ बैठी है दामिनी पतंग की, पैर में खड़े रहकर, स्वागत पे खड़े होकर अपनी ड्यूटियों इख्तियार आराम से हमारे त्योहार हमारे घरों में मनाते हैं। इसका श्रेय अगर किसी को जाता है तो दामिनी पतंग को जाता है। दूसरी एक जो प्रोग्राम यहाँ पर साजिद मौलाना की अध्यक्षता में यहाँ हमारे आज के जो प्रोग्राम के जो सदर है भक्ति मैडम और इस अभियान के जो सदर है जनाब साहिब मौलाना साहब के, ये जो काम करते हैं, इन काम का स्वागत करने के लिए, इस काम को सब बचने के लिए ये बहुत छोटा सा प्रोग्राम यहाँ पे रखा गया है। आज हमारे भी यहाँ पर हमारे इस संगठन के यहाँ नशा मुक्त अभियान के भी सदर है, उनके चेहरे पर ये प्रोग्राम हो रहा है। जैसा कि हम जानते हैं हर प्रोग्राम के लिए एक सदर होता है, प्रोग्राम का अध्यक्ष होता है। मैं इस प्रोग्राम के लिए पार्टी मैडम से गुजारिश करता हूँ कि वो आज के इस प्रोग्राम की सदर प्लीज सही भाई आगे शहर के दामिनी पतंग पर इस्तेमाल का प्रोग्राम है। हमारे माँ बहनें घरों में आराम से सो रही है, हमारी बच्चियां, हमारे लड़कियां कॉलेज में जाकर एजुकेशन ले रही है, पढ़ाई कर रही है। हमारी माँ बहनें, हमारी बेटियां बाजारों में जाकर आराम से खरीदी कर रही है। हमारी माँ बहन, हमारी बेटियां बाजारों में घूम रही है बिना किसी डर के। उसका श्रेय अगर किसी को जाता है तो ये हमारे बीच जो हमारे सामने बैठी हमारी बहनें और उसके बैठी जो बहनें हैं दामिनी